वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. तर याच बरोबर आपले आजचे सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. तर आपण आपल्या टॉप 5 ला स्टेजवर बोलूयात. सचिन काका, आजचा वोडाफोन परफॉर्मर ऑफ द डे कोण आहे? आजचे तसे पाहायला गेले तर सगळे परफॉर्मन्सेस खूप छान झाले. पपननी जोशपूर्ण परफॉर्मन्स दिला तर अश्विनीनी कमिटेड परफॉर्मन्स, साक्षीनी अत्यंत डिवोशनल असा परफॉर्मन्स दिला तर मिहिरनी जबरदस्त परफॉर्मन्स आणि जुईनी एक दर्शनच घडवलं असा तो परफॉर्मन्स होता. तर मला असं वाटतं यातल्या कोणाला परफॉर्मर ऑफ द डे द्यायचा हा फार मोठा प्रश्न आलाय माझ्या समोर. तर त्यामुळे आज असा निर्णय घेतलाय की आज वोडाफोन परफॉर्मर ऑफ द डे न देता आज वोडाफोन परफॉर्मर्स ऑफ द डे द्यायचा आहे आणि तो जातोय आजच्या पहिल्या परफॉर्मन्सला, म्हणजेच अथर्व आणि संस्कृतीला. अथर्व, संस्कृती, कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही वोडाफोन परफॉर्मर्स ऑफ द डे आज झालेला आहात. आणि त्याचबरोबर तुम्हा सर्व मुलांना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे ही की आज इथे आपल्या समोर वेगवेगळे सुंदर सुंदर अशा कलाकृती घडल्या. त्यातली एक कलाकृती अशी होती की जी माझ्या मते कुठल्याही परफॉर्मन्सपेक्षाही वरची होती, कारण फक्त आउट ऑफ द बॉक्स म्हणून मला त्या कलाकृतीला बॉक्समध्ये घालायचं नाहीये आणि बॉक्सच्या बाहेरही काढायचं नाहीये. तर मला असं वाटतं की त्या कलाकृतीला, त्या सादरीकरणाला एक देवीचं स्वरूप होतं. त्यामुळे माझ्याकडनं कुटुंब प्रमुख म्हणून एक छोटीशी भेट त्या डिवोशनल साक्षात्काराला आणि जुई, ती छोटीशी भेट तुम्हाला. वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.